ह्यांच्या अशा बटा बाहेर अशा असं लिहिताना हे असतं त्या पोरीच्या असं चापून चोपून तेल लावलं. पोरगी कुस्ती खेळून आली तरी तिचा इकडचा केस तिकडे नाही व्हायचा. आई काय ग, मला तू ते बोरिंग दप्तर आणलेस. माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे उभी बॅग आहे. मैत्रिणी जातात शाळेत हिरोईनगिरी करायला, आपण कशाला जातो? अभ्यास करायला. मैत्रिणी उद्या बोलते चौथ्या महिन्यात उडी मारशील. आपण आडवीच बॅग न्यायची. ती तुझ्या वर्गातली संगीता त्या दिवशी रेनकोट घालून आली म्हणून तू आणि तुझ्या मैत्रिणी तिच्यावर हसत होत्या. ती रेनकोट घालून आली ना म्हणून गेल्या वर्षी तिने पहिला नंबर काढला. तुम्ही मागून छत्र्या घेऊन आला ते मागच्याच बेंचवर राहिल्या, शेवटच्या बेंचवर हिरोईनगिरी करत. त्यांच्या बॅगा उभ्या आणि झिपऱ्या अशा गळ्यात लटकलेल्या. तिची बॅग अशी आडवी आणि वेण्या तिच्या अशा डबल आणि इथे 2 रिबिनी. तुमच्यावर का नाही स्टीलचा डबा आणते ती पोरगी, सगळ्या भाज्या खाते. त्या दिवशी डब्यात तिने आळूचं फतफत आणलेलं. अगं आई, तुला कसं माहिती डब्यात काय आणते ते? पालक सभेला तिची आई भेटलेली तेव्हा सांगत होती. हिची अख्खी मधली सुट्टी त्या मैत्रिणींच्या वर्गात जाते. जाणारच ना, तास चालू असताना डबे खातात. जेव्हा ती पोरगी शिकत असते तेव्हा हे डबे खात असतात. आणि शाळा सुटल्यानंतर खा वडापाव, खा हॉटडॉग, म्हणून हिचं तोंड झालं आळूच्या फतफत्यासारखं. शाळेत काय ते लिपबाम लावून जातेस काय? लिपबाम. संगीताच्या आई तिचं 8 दिवसाने तोंड धुत असेल ना, तेव्हा ती पोरगी तोंड धुत असेल एवढी ती अभ्यासामध्ये मग्न असते.